12 लाख मराठी तरुणांना उद्योजक बनवत आलेला माणूस. मित्रांनो, शिवाजी महाराजांच्या चरित्रामधून मला जे काय सापडलं ते हेच सापडलं की रयतेस पोटास लावणे आहे आणि त्याचा सगळ्यात मोठा मार्ग म्हणजे जास्तीत जास्त मराठी मुलांनी उद्योजक झालं पाहिजे. आणि म्हणून आम्ही दरवर्षी उद्योजकीय शिवजयंती करतो. मित्रांनो, परदेशामध्ये करतो. त्याच्या अगोदर आपण दरवर्षी दुबईत करायचो. आता सिंगापूर सुरू करतो. आमची संकल्पना काय मित्रांनो की आपण गल्लीमध्ये शिवजयंती करतो, गावामध्ये शिवजयंती करतो, चांगलीच गोष्ट आहे. परंतु शिवचरित्र हे जगभरामध्ये पोचलं पाहिजे आणि त्यांच्या राजमुद्रेमध्ये जे विश्ववंदिता लिहिलेलं आहे त्यानुसार जगातील 7ही खंडामध्ये शिवचरित्र पोचावं आणि आपल्या मुलांना 7ही खंडात असणाऱ्या संधी काय आहेत शिक्षणाच्या, रोजगाराच्या, नोकरीच्या, उद्योगधंद्याच्या हे कळावं म्हणून आम्ही दरवर्षी परदेशामध्ये शिवजयंती साजरी करतो. यावर्षी आपण सिंगापूरला ठेवलेली आहे. माझी सर्वांना विनंती आहे की आपली जेवढी मुलं 10वीची परीक्षा देतील त्यांची सुट्टीमध्ये पहिले एकच काम करायचं की ह्या मुलांचा पासपोर्ट काढायचा आणि जेणेकरून त्यांना जगातील जेव्हा जेव्हा कुठल्या संधी मिळतील पासपोर्ट त्यांच्या हाताशी असेल. तर आम्ही जे शिवजयंती परदेशात करतो मित्रांनो त्याचे काही उद्देश असतात आमचे की आपल्या मुलांनी मार्केट पाहावं, जग पाहावं, त्यांचा दृष्टिकोन विकसित करावा आणि त्यानुसार स्वतःचं आयुष्य पुढे न्यावं. जगाला पासपोर्ट हा शब्द प्रथम देणारे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. कारण ज्यावेळी या देशामध्ये कोणीच आरमार बनवत होतं त्यावेळी शिवाजी महाराजांनी आरमार बनवलं आणि त्यांच्या त्यावेळीचा व्यापार इराक, बसरा, मोक्का असं फार आखाती देशांपर्यंत जात होता. तीच परंपरा आपण पुढे चालवून आपल्या मुलांना रोजगारामध्ये खूप चांगल्या संधी मिळण्यासाठी त्यांच्याकडे पासपोर्ट असला पाहिजे. त्यांनी परदेशातील आमच्यावरच्या ह्या शिवजयंतीला आलं पाहिजे आणि आमच्यावर एकदा शिवजयंतीला आलेला पोरगा आयुष्यामध्ये उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. कारण एवढं सगळं त्याचा दृष्टिकोन विशाल होत असतो आणि म्हणून आम्ही यावर्षी शिवजयंती सिंगापूरमध्ये ठेवलेली आहे. ज्या ज्या लोकांना या शिवजयंतीला सहभागी व्हायचं असेल त्या लोकांनी ताबडतोब पासपोर्ट काढून घ्या. ज्यांचे असतील त्यांनी लगेच संपर्क करा. हल्ली पासपोर्ट 15 दिवसामध्ये मिळतो आणि एक देश तुम्ही वर्षाला फिरले तर एका आयुष्यामध्ये तुम्ही एवढं काही तुमचा दृष्टिकोन बदलेल की पुढच्या 5 पिढ्या तुमच्या विकासाच्याच मार्गाने पुढे चालत राहतील. आणि म्हणून आपण आमची शिवजयंती ॲट सिंगापूर ही जी संकल्पना आहे त्याच्यात सहभागी जरूर व्हा आणि आपल्या मुलांना विकसित करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. 1-2 लाखाची बुलेट देऊन त्याचं आयुष्य खोट्या स्टेटससाठी बर्बाद करण्यापेक्षा, त्याला महागडे बूट आणि कपडे देण्यापेक्षा, महागडे गाड्या देण्यापेक्षा किंवा ब्रेसलेट, सोन्याच्या अंगठ्या, चेन देण्यापेक्षा त्या मुलांना पासपोर्ट द्या, त्या मुलांना दृष्टिकोन द्या, विजन द्या आणि त्यांना पुढे जाण्यासाठी आयुष्यामध्ये मदत करा. प्रत्येक आईबापाचं कर्तव्य जर काय असेल तर एवढंच आहे की आपल्या मुलांना चांगले शिक्षण, चांगले संस्कार दिले पाहिजेत आणि त्या संस्कारामधला एक भाग म्हणजे आपल्या मुलांना जास्तीत जास्त पर्यटन करायला शिकवा. शिवाजी महाराज 7 वर्षाचे असताना त्यांना 1200 किलोमीटरवरती बँगलोरला शिकायला घेऊन गेले शहाजीराजे. संभाजीराजे 8.5 वर्षाचे असताना शिवाजी महाराज त्यांना आग्र्याच्या भेटीला घेऊन गेले 1300 किलोमीटर. मित्रांनो, ज्याचा जेवढा प्रवास जास्त तेवढी त्याची नजर मोठी होते आणि जेवढी नजर मोठी होते तेवढंच त्याचं करिअर मोठं असतं. जगात पक्ष्याचा राजा गरुडाला म्हणतात कारण गरुड एक ताशी 120च्या स्पीडने उडतो आणि गरुड 5 किलोमीटरचं लक्ष नजरेनं अचूक टिपतो, बघतो आणि आपल्या वजनाच्या 5 पट भक्ष्य तो उचलून आकाशामध्ये भरावाई मारत असतो. मित्रांनो, ही गरुडाची ताकद त्याच मुलांमध्ये येईल ज्यांच्याकडे पासपोर्ट असेल, जे परदेश बघतील. मला वाटतं आपल्या मुलांना गरुडासारखंच बनवायचं असेल तर पासपोर्टशिवाय पर्याय नाही. या मुलांना परदेश दाखवल्याशिवाय पर्याय नाही आणि जिथे ते जगात त्यांना भरारी मारण्याची संधी मिळेल त्याच्यासाठी त्यांच्या हातामध्ये पासपोर्ट असला पाहिजे. मुलांनी भरारी मारायला शिकलं पाहिजे, फरारी व्हायला शिकलं नाही पाहिजे. मित्रांनो, इथं तिथं ह्याच्या त्याच्या झेंडे दांडे घेऊन ह्याच्या त्याच्या गाडीमध्ये बसून संध्याकाळचा वडापाव चपटी घेऊन आपलं आयुष्य बर्बाद करू नका. आपल्या आयुष्यामध्ये शिक्षण घ्या. बाबासाहेब आंबेडकरांसारखं जास्तीत जास्त शिक्षण घ्या. लवकरात लवकर पासपोर्ट काढा आणि जगात गरुड भरारी मारण्यासाठी तयार व्हा. हीच आमची शिवजयंतीची संकल्पना असते आणि त्यानुसार आम्ही 10 वर्ष वयापासून ते 90 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत सर्व लोकांना आम्ही या शिवजयंतीच्या कार्यक्रमामध्ये सहभागी करत असतो. विद्यार्थी, शिक्षक, पालक, नोकरदार वर्ग असे सगळ्यांसाठी हा दृष्टिकोन विकासाचा कार्यक्रम म्हणजे शिवजयंती ॲट सिंगापूर असा आम्ही करत असतो. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. ज्या ज्या लोकांना यायचं आहे त्यांनी प्रत्यक्ष पाहिजे तर मला येऊन भेटा. पुण्यामध्ये आपण भेटू, चर्चा करू आणि ह्याचं सविस्तर चर्चा ऐकल्यानंतर तुम्हाला पटेल की आपण अशा प्रकारच्या शिवजयंतीत सहभागी झाला पाहिजे. शिवजयंती हे आमचं निमित्त आहे मित्रांनो. त्या निमित्तानं आपल्या लोकांचे जास्तीत जास्त पासपोर्ट काढले पाहिजेत. आपल्या लोकांनी किती दिवस रेशन कार्डच्या आधारे जगायला पाहिजे. रेशन कार्ड सोडून देऊया, पासपोर्ट पकडूया. जोपर्यंत आपण पासपोर्टच हातात घेणार नाही रेशन कार्ड आपल्या हातातून सुटणार नाही मित्रांनो. जोपर्यंत आपण परदेश बघणार नाही तोपर्यंत आपल्याला विकास कसा असतो हे समजणार नाही. आणि म्हणून विकासाच्या वाटेनं आपल्या लोकांनी जावं आणि चिरकुट राजकारणामध्ये आणि फुटीरतावादी अशी जातीपातीच्या भानगडीमध्ये न अडकता सरळ विकासाच्या दिशेनं जावं.
पुढे जगामध्ये गाव नावाची संकल्पना नसेल, जात नावाची संकल्पना नसेल, कदाचित धर्म नावाची पण संकल्पना नसेल, पण विकास नावाचा शब्द कायम असेल, प्रगती नावाचा शब्द कायम असेल आणि त्या प्रगतीचे विकासाचे साक्षीदार व्हायचं असेल तर तुम्हाला शिवरायांचे शिलेदार व्हावं लागेल आणि ते शिलेदार होण्याची संधी म्हणजेच शिवजयंती ॲट सिंगापूर आपण जरूर सहभागी व्हा. फेब्रुवारीमध्ये आपण ही शिवजयंती करणार आहे. आपल्या सर्वांचं स्वागत आहे.